नमस्कार मंडळी. टेन्शनच्या हँगओव्हरवर घेऊन आलोय लाफ्टरचा उतारा, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. स्वागत करूया विनोदाच्या महामंचावरचा दंगा, याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आलेल्या तेरी भी चुप या नाटकाच्या संपूर्ण टीमचं. तर मंडळी, मॅडनेसचा बादशाह समीर चौघुलेला सापडलाय प्रत्येक नवऱ्याच्या आयुष्यात येणाऱ्या पॅनिक सिच्युएशनवरचा उपाय. बघूया कॉमेडीची क्वीन विशाखा सुभेदार त्या उपायाला काय प्रतिसाद देते ते. काय ते केसांचे जंजाळ वाढून ठेवले, केवढी ती दाढी, ते छातीपर्यंत आलेत केस. टी शर्ट आहे का? सॉरी सॉरी. कुठं गेलाय हा? अजून आलेलं नाहीये. काय करू मी? काय काय झालंय काय ताई, एवढी का चिडतेस? काय झालंय? काय झालंय? माझा नवरा, माझा वाढदिवस आहे ग आज, विसरलाय तो. 4 वेळा फोन केला तरी दिवसात 4 वेळा, पण एकदाही विश केलेलं नाहीये मला. बरं, मी त्याला क्ल्यू दिला, ए समीर, तू काही विसरलायस का? आज तर तुझ्या अगदी जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. ओळख भाऊ कोण? ओळख कोण? तर पटकन समोरच्या पलक भाभीला फोन केला मेल्यानं. बरं, तिचा मला फोन, अरे सामडो विशाखाबेन, आज मारतो बर्थडे ना तिचे, तो केम समीर भाई मने फोन करे फोर्स करून विश करीचे. अरे केक मोकळ्यो, बुके मोकळ्यो, असा शहाणा. पलक भाभीला फोन केलाय ना, बरं त्याचा तिचा तर बर्थडेच नाही आज, तरी तुम्हाला बर्थडेच छे म्हणून तिला बुके देऊन आला. येऊ दे घरी आज, नाही त्याच्या डोक्यावरचं जळमोट फाडलं ना. ये घरी ये टकल्या, ये घरी. माझा वाढदिवस विसरतो का? ये घरी तुझा. ये ना घरी, ये. या इकडे. अहो अहो अहो, काय झालं तुम्हाला? थांबा. अहो काकू, 1 मिनिट थांबा. हे काय असे का बघतायत? अहो अहो बघा ना. थांबा, त्यांना बसू द्या, आधी बसू द्या त्याला. 1 मिनिट. काका, बसा इथे, काय इथे झालं बसा. तुम्हाला? अहो बसा, खाली बसा. समीर, काय झालं तुला? ए गौऱ्या, काय झालं? बघा, धीर सोडू नका, काय? मन घट्ट करायचं, कळलं? अरे काय झालंय काय? पण असा फनकन आवाज करीत आता घे ना, जीव घे ना शब्दांचा, बोल लवकर. काय झालंय काकू? काय? काकांचा मोठा ऍक्सिडेंट झालाय. हा, ऍक्सिडेंट झालाय? तुम्हाला काय वाटलं? त्यांचे केस पुढे येतात म्हणून त्याने हेअरबँड मारलाय. माकडा, डोक्याला लागले त्यांच्या. कसं असं काय? डोक्याला कसा मार लागला? काय झालं? कसं झालं ऍक्सिडेंट? ट्रेन गेली वरून. बापरे, ट्रेन अंगावर गेली? अंगावर नाही, पुलावरून गेली. हे कधी सांगणार? हे पुलाखाली उभे होते, आपण विमान म्हणतो ना, विमान, तसं ते ट्रेन बघत होते. बघता खांबाला धडकले, खाली कोसळले. मी धावत गेलो, काकांना उचललं आणि डॉक्टरकडे घेऊन गेलो. मग डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांनी सांगितलंय डोक्याला खूप जबर मार बसलाय. काका, त्यांचा मेमरी लॉस झालाय. हो, त्यांना काहीच आठवत नाहीये. हो, काहीच आठवत नाही? काहीच आठवत नाहीये. बापरे, मग आता पुढचं स्किट कसं होणार? ते तुम्ही बघा, काय ते मी इथवर बंपर गेले स्किट. अशी बंपर लाद घालेन ना. काका, काळजी घ्या. समीर, अहो इकडे बघा ना. अहो काय झालं तुम्हाला? अहो ताई, आपण कोण आहात? अहो असं काय करता? मी तुमची बायको विशू. तुम्ही का मला लाडाने थायरॉइड झालेली दीपिका पादुकोण म्हणता? आठवलं तुम्हाला? नाही, मी तुमची बायको आहे. नाही, मला काही आठवत नाहीये. मी का अशी बायको करेन? मला काही आठवत नाही. मी नाही ओळखलं, मला काही आठवत नाहीये. अहो असं काय करतात तुम्ही?
अहो आपलं लग्न झालं हे बघा ना मंगळसूत्र. नाही, अहो इकडे नाही. बघा. एक मिनिट मी तुम्हाला आमचा फोटोचा अल्बम दाखवूया. हा, आपण आपल्या लग्नातला फोटो आहे बघ. या इकडे बसा, या इकडे बसा. तुम्हाला आठवत नाही का? हे बघ इकडे नाही, इकडे हे बघा. मी तुमची बायको. हा, तुम्ही हे बघा मंगळसूत्र. हे आपलं घर. हे बघा तुम्ही आणलेले पडते बघा. हे बघा. फ्रीज. तुम्ही मला वाढदिवसाला गिफ्ट दिलेलं फ्रीज आठवते तुम्हाला? आठवा ना. नाही मला काही आठवत नाही. मारो भेजो मारो मेंदो. મને નથી આવડે છો પલક ભાભી તમારો બર્થડે છો તો एवढी स्मरण शक्ती गेले तरी पलक भाभीला फोन लावताय तुम्ही. आणि बायको आठवत नाही तुम्हाला? मी आठवत नाही का तुम्हाला? पोलीस काका मला नका मारू. पाय पडतो. एक मिनिट तुम्ही बसा इथे. असं काय करताय? हे बघा मी आपला फोटो. हे बघा फोटो आपला लग्नाचा अल्बम. हे बघा तुम्ही बघता फोटो बघता. हे बघा मी आहे ना. हे बघा तुम्ही आहे की नाही? हे बघा ना, आहे की नाही? हे बघा आपण घास भरवतानाचे फोटो आहेत. हे बघा ना. ही कोण आहे? ही बघ. आईला कचकचित डाव आहे. चुलत बहीण आहे माझी सुनंदा. तिला कचकची डाव म्हणाला तुम्ही? कोण आहे ही? मला काय म्हणालात तुम्ही? मी असं म्हणालो की ही आई उभी आहे, त्याच्या डाव बाजूला काय आहे असं मला नाही कळत आहे काय होत आहे ते. नाही आठवतंय मला. ही कुठली पोज आहे मेमरी लॉसची? ही बघा ना, हे आठवा ना. हे बघा कोण आहे? हे बघा ओळखलं का? हे बघा. अरे आई आणि ताई. तुम्ही तर काय म्हणाला? आई आणि ताई. तुम्ही कसं ओळखलं आता आई आणि ताईला? ह्या कुणाच्या तरी आई आणि ताई असू शकते ना ती, म्हणून मी म्हणालो. नाही पण बरोबर तुम्ही तुमच्या आईकडे बघून आई म्हणालात, ताईकडे बघून ताई म्हणालात. कसं काय? नाही ते मला काय झालं कळत नाहीये. माझी कोअर मेमरी आहे ना, डॉक्टर म्हणाले ती थोडीफार शाबूत आहे. तिथून काहीतरी असं बाहेर पडतं ते त्याच्यातून मला काय आठवत नाही. म्हणजे तुमची कोअर मेमरी शाबूत आहे. म्हणजे माझा वाढदिवस होता तो तुम्ही विसरलाय हे तुमच्या लक्षात येईलच ना? नाही मला चक्कर येते. नक्की? मला चक्कर येते. मुद्दामून करतोस ना हे? नाही. अहो नक्की काय झालंय? अहो ताई 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 कशी आहेस ताई? हा मी बरी आहे. अरे जुज्या. काय आहे? जुज्याजी. जिजाजी. अरे डायरेक्ट कपाळात टेंगुळ. डायरेक्ट कपाळात टेंगुळ कसं काय आलं? आपण कोण? काय म्हणाला? आपण कोण? ताई जिजाजींनी काय नवीन डोअरबेल गेले वाटतं. आपण कोण? आपण कोण? नाही अरे त्यांना डोक्याला मार लागलाय. त्यांना काही आठवत नाही अजिबातच काही. ते बघ आठवत नाही ना काही. जिजाजी तुमचा मेवणा ओंकार. ओंकार. नाही आठवत आहे त्यांना. आई जाऊ दे त्यांचं राहू दे. ऐक ना तू का आलायस आज इथे? का आलं म्हणजे? अगं ताई आज तुझा वाढदिवस. मी तुला विश करायला आलोय. ताई हॅपी बर्थडे ताई. ताई हॅपी बर्थडे. आणि 6 महिन्यांपूर्वी जिजाजींकडून 1.5 लाख रुपये घेतले होते ना, ते परत करायला आलोय. ओमकार ते पैसे घाल खिशात. नाही त्यांना काही आठवत नाही. अरे त्यांना काही आठवत नाही. त्यांची मेमरी लॉस झाली आहे. ते त्यांना आठवत नाही अजिबात. सगळं विसरले. आता कुठे पैसे देतो तू? जा घरी जा मस्तपैकी स्वतःला गाडी घे मज्जा कर. माझ्याकडनं तुला बर्थडे रिटर्न गिफ्ट. ताई किती गोड आहेस तू. ओंकार. ओंकार अरे तू आलायस? आठवलं हा कोण आहे तू? थोडीशी मेमरी माझी बाहेर पडली त्याच्यातून. ओंकार माझा मेवणा आहे. हा दे ना लवकर. पोलीस काका
मला काहीच आठवत दे ना माझं ए, हे बघ मध्ये मध्ये बघ काहीतरी बोलतायत. नाही अरे मला दे, मला काहीच आठवत नाही 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 अरे त्यांची कोर मेमरी मध्ये मध्येच एकदम त्यांना साथ देते. त्यांना काही आठवत नाही. जा तुझा जा आपला निक. नक्की तुला काही आठवत नाहीये? नाही आठवत नाही मला नक्की काही. आठवत नाहीये? नाही. नक्की जा तुझा नाही जाऊ. जा. गाडी घेऊ. मस्त मजा कर. गाडी घे. आईला उरलेले पैसे दे. जा मजा कर. जा 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 ओ गतडी जा 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 नीट जा रे. अहो तुमचा बटाटा पडला. ते जे टेंगुळ म्हणून तुम्ही बटाटा लावला होता ना तो पडला. मानवी टेंगळाचा बटाटा झाला. बापरे असं कसं झालं? मला नाही माहिती. मला काहीच नाही आठवते काही? नाही आठवते नक्की मला. आठवते तुम्हाला? हे लागलं आ? नाही आठवते मला. नाही आठवते? मला नाही आठवते. नाही आठवते? मला नाही आठवते. नाही आठवते. मला नाही कुठली आठवते. पोझिशन आहे ही मेमरी लॉसची? नाही नक्की तुम्हाला काही आठवत नाही नाहीये? आठवत. ही तुमची बायको धडधडीत उभी असलेली आठवत नाहीये? नाही आठवत हा, मला. तुमची आई वडील बहीण काही आठवत नाहीये? नाही काय पलक भाभी आठवते? पल्लंगी भाभी पण आठवत नाही मला. ठीक असं आहे ना. ठीक हॅलो हा दर्शन आत्ताच्या आत्ता इथे ये. हा आत्ताच्या आत्ता इथं ये. काय बाजूनच चाललो होतो आलो लगेच लगेच. रस्त्यावरच होतो. हा एक मिनिट आलो. आठवत नाही ना काही? हा हॅलो आठवत नाही ना काही? कोणाला बोलवलं हा, ये दर्शन हा आलास? हा म्हणजे काय दर्शन हा तू मला कॉलेजमध्ये असताना विचारलं होतंस ना? प्रपोज केलं होतंस ना मला? हो ना हा? हा हो ना हो ना आठवतंय ना? हो ना मी त्यावेळेस तुला नाही म्हणाले होते. हो की नाही? थँक्स ए, काय थँक्स पण परत बोलवलंस थँक्स येस माझ्याशी लग्न करशील? हा माझ्याशी लग्न करशील? हा करेन ना काय नाही मी असं चाललोच होतो करू शकतो मी लग्न असं काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही आय लव्ह यू दर्शन. आय लव्ह यू. करणार मी पण अगं हा तुझा नवरा रे रे त्याची पाटी झाली कोरी. म्हणजे त्याचा पडलाय बटाटा. बटाटा पडलाय म्हणजे काय उपयोग रे अरे त्याला काही आठवत नाही रे. त्याला काही आठवत नाही. आता आपण जे सांगू ना ते त्याला खरं वाटणार. त्याला काही आठवत. मेमरी लॉस झाली त्याची. हे खरं सांगतेस तू खरंच काय आय आठवत स्वेअर बाय गॉड त्याला काही आठवत नाही. मी बायको वगैरे काही बेस्ट आहे ना बेस्ट आहे मग करून टाकूया लागेल हे बघ तसंही त्याला काही आठवत नाही नाही. तू पण ऍक्टर आहे मी पण ऍक्टर आहे त्यालाही नकला येतात मलाही नकला येतात मस्तपैकी मी पण मोहन जोशीच्या आवाजात कुठल्या पण आवाजात आपण बोलू शकतो नॉनसेन्स त्याला घरी पाठवून टाकूया आपण अगं असं काय करतेस तोही नकला करतो मीही नकला करतो आहे काय नाही काय हा मस्तपैकी तो पण त्याचं आणि माझं सेम प्रोफेशन आहे जर मी नकला करू शकतो तर मी त्याची सहीची पण नक्कल करू शकतो ना मस्त सहीची नक्कल करतो सगळी प्रॉपर्टी आपण आपल्या दोघांच्या नावावर करूया काय रे काय काय तुझं काय रे काय प्रमोशन साठी आलास ना हो. दुसऱ्यांच्या स्किट मध्ये कशाला घुसतो हा तेरी भी चूप तेरी भी तेरी मेरी भी तेरी मैं अकेला चुप निघेतोन हा तू निघेतोन हॅलो पलक भाभी आई हॅलो अशी वागलीस माझ्याशी तो विशो अशी वागलीस तू का असं वागलास? का असं वागलास? बर्थडे विसरला म्हणून हा एवढा स्क्रीन प्रेअर असलास. लाज नाही वाटली तुला? लाज नाही वाटली का? घाबरलो गो तुला घाबरलो. मला वाटलं तू मी विसरलो तुझा वाढदिवस म्हणून तू चिडशील माझ्या वेडायस का? काळजाचा ठोका चुकवलास माझा. काय हे सगळं डोक्याचं नाटक करून आलास? सॉस होतं मस्त अरे सरळ सांगायचं ना की बाई विसरलो कामाच्या गडबडीत नाही लक्षात राहिला वाढदिवस तर कशाला हे नाटक करायचंस? विशू इतकंच मग आत्ता सांगतो कामाच्या गडबडीत राहिलं विसरलो लाज नाही वाटली तुला? अरे लाज नाही वाटली ए, नाही, मला? नाही, ए, ए, हिलेरियस परफॉर्मन्स. ओव्हर टू यू साई. चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. मला सुरुवात करायची आमिर पासून कारण ऍक्सिडेंटचा बिल्डअप फार म्युझिकमुळे फार उठून आला. सिरियसली आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. तुम्ही दोघांनी येऊन पण मध्ये फारच सुंदर तडका लावलात.
दर्शन तू 2 मिनिटासाठी आलास आणि त्याच्यामध्ये काय काय केलंस रे. म्हणजे मॅडनेसचा कहर होता हा परफॉर्मन्स. खूप मजा आली यार. थँक्यू. ये बात. आपल्या पाहुण्यांना विचारूया की त्यांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. मयुरा. काय बोलू, मला खरंच शब्द नाही आहेत ॲक्च्युली. विशाखा, आय लव्ह यू यार. तू वेडी आहेस आणि मी तुमच्या दोघांची खूप मोठी फॅन आहे. मला सुखदालाही माहिती आहे की मी दौऱ्यातही तुमचं हास्य जत्राचेच एपिसोड्स बघत असते कायम. आणि आज तर तुम्ही कमाल केलीत, मजा आली. आणि कुठलंही कॅरेक्टर दिलं तरी विशाखा इतकी उत्तम करतेस तू, इतकं नॅचरल. खरंच आय लव्ह यू. आणि समीर, मी तर तुझी खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. तर मंडळी, कॉमेडीत वट असणाऱ्या चेतना भटनं साजरा करायला घेतलाय कॉमेडीतल्या बाप माणसाचा वाढदिवस, अर्थात पंढरीनाथ कांबळे यांचा वाढदिवस. आणि या वाढदिवसाला त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायला सरसावलाय त्यांचा जावई, अर्थात खानदेशी विनोदवीर श्याम राजपूत. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. अरे नाही रे बा आमऱ्या, आपलं कुठे चालस रे. त्या मोठ्या लोकेश येतस, मोठ्या काय करतस त्यासना तुंतुना वाजडतस त्या गैर बारिश येतस त्या. श्याम डार्लिंग. नाही डार्लिंग म्हणजे घरचीच बाई आहे बा. हा पण जरा मूड मध्ये आली. श्यामू, आता बोलायचे मूड नाहीये माझ्या. हा ठेव रे फोन ठेव रे चकेल. श्यामुडी. अरे बापरे, आज माझ्या स्किटची सुरुवात ही माझी चड्डी आहे, ही माझी चड्डी आहे. अशी नाही झाली बा, काहीतरी वेगळंच दिसतंय बॉस स्किट. श्यामू ऐक ना. बोल ना. मी कशी दिसतेय? अरे बापरे, गैरी भारी दिसून राहिली बॉ तू, एकदम टवका. पण काय म्हणजे एवढे काय लाडी गोडी लावून राहिली तुम्हाला. एरवी तर तुम्हाला टाकल्या, पतक्या, गेंड्या असं म्हणत असते. काय रे, आज काय खास आहे असं? विसरलास? काय असं काय करतोस? काय? अरे माझ्या बाबांचा 85वा बर्थडे ना आज. तिने बायनी म्हणून तू लाडी गोडी लावून राहिली का? ते थेरडा आज तर पडलं होतं का पृथ्वीवर? असं काय बोलतोस रे? मग कसं बोलू? त्याचा वाढदिवस का आनंदाचा दिवस आहे काय? आहेच मुळी. अरे कसं आहे ते, खायला खारण भुईला भार. मी तर काय म्हणतो, त्याच्या वाढदिवसाला आहे ना आपण काडी फित लावून निषेध केला पाहिजे. हो. तुला वाटतात ना तेवढे काय माझे बाबा वाईट नाही आहेत? असं साधेत बिचारे. साधा आहे का तो? हो. बरं मला सांग, तुझे वय काय आहे? 32. आणि तुझ्या दल्ल्याचं काय वय? 85. तरी बी साधा आहे का तो? अरे 53व्या वर्षी पण अंगातली मस्ती गेली नव्हती त्याच्या. 53व्या वर्षी माणसाचा उस्ता आहे ना थंडा पडून गेलेला असतो. चूर्ण घेऊन झोपायचे वय असतं ते. तुझ्या त्याला काय करत होता? बरं एवढंच नाही, लग्नानंतर किती त्रास दिला त्याने आपल्याला. आपल्या हनीमूनच्या दिवशी मार्च महिन्यामध्ये सांता क्लॉज बनून तो खिडकीतून आला होता. नुसता घामाने असा थपथपलेला होता, घामट कथाना. त्याची दाढी पिटली असती ना, ग्लासभर घामच्या माझ्याला असता. चाप राय तुझ्या दल्ला एक नंबरच्या. हो रे बाबा, माहितीये मला. पण माझे बाबा आहेत ना ते, आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. आणि तू विसरलास का? आपल्याला राहायला घर नव्हतं तर त्यांनी त्यांचं एवढं मोठं घर आपल्याला राहायला दिलेलं आहे. दिलं ना, मोठं घर दिलं. पण त्याच्यानंतर ते मला जावई बापू नाही म्हणत. ते मला काय म्हणतात माहितीये का? फुकट्या. फुकट्या फुकट्या म्हणतात. फुकट्या. या या बाबा, या या. एवढा काय दाताडा काढी राहणार आहे ओ बांगट. एवढं काय अजून राहिले तुम्ही? काय झालं माहितीये, लेंग्याच्या नाडीची गाठ बांधली आणि नाडी आतमध्येच सोडली, तर ती हुळहुळते गुदगुड. बाबा बाबा बाबा, हात घालून नाडी बाहेर काढून टाकायची ना. मग नाही केला प्रयत्न पण काही नाही. बाबा 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 बाबा,
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. बेटा चेतना, बेटा ए वेडे राहते बेटा, तुला माझा वाढदिवस लक्षात आहे काय? म्हणजे काय बाबा? नाही नाही बाबा बाबा, माझ्या पण लक्षात आहे. तुम्हाला आहे ना वाढदिवसाच्या आहे ना भलत्या 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 शुभेच्छा बा. फुकटे जावई बापू, तुमच्या पण लक्षात आहे माझा वाढदिवस. काय करू मी तुमच्या दोघांचं? बाबा, आज तुमचा 85वा वाढदिवस आहे की नाही? आज तुम्हाला जे काही हवंय ना ते सगळं काही मागा. श्याम तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. इकडे इकडे, हे कधी ठरलं ग? ठरलं बाबा, तुम्ही सांगा, श्याम सगळं पूर्ण करेल. सगळं पूर्ण नाही म्हणजे तुमच्या लेंग्याची नाडी हात घालून नका बाहेर काढायचं. एवढं नको. नाही अगदी एवढं काही नाही. काय इच्छा आहे तुमची? मला ना मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं. हा म्हणजे असा तो पोलिसाचा गणवेश अंगावर असा परिधान करून मला असं वावरायचं होतं. आणि तुम्हाला सांगतो, मला ना हॅलो, मी इन्स्पेक्टर पंढरीनाथ कांबळे बोलतोय असं मला बोलायचं. बरोबर आहे बा तुमचं, पण तुमच्या हाईटच्या माणसांना पोलिसात घेत नाही. पोलिसांचे कुत्रे सुद्धा तुमच्यापेक्षा उच्च असतात. बाबा, तुम्हाला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं की नाही? हा बेटा, आजच्या दिवस तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर. परेड सावधान, परेड विश्राम. बाबा, परेड हो. तुमच्या दोन्ही ऑर्डर आहे ना त्या मैर पिकांसातच राहिलेल्या आहेत. मैर पिकल फोडून असा आतमध्ये. आणि चलो परेड, उनके तरफ लक्ष मत दो. परेड परेड, तेज चलेगी तेज, चल. 1 2 1 2 1 2 1. अरे काय होतंय? नाडी उडते. पोलीस इन्स्पेक्टर आहे ना हो तुम्ही. हे बेटा, पण मी आज इन्स्पेक्टर. माझा गणवेश कुठे? आता देते बाबा. गणवेश नाही माझा. बाबा, ही तुमची टोपी. ही माझी टोपी, गणवेश. हा तुमचा गॉगल. गॉगल, वा वा वा, गॉगल. काय झालं? गॉगल आतमध्ये गेला, वळवळत तिकडे. सगळं आतमध्ये टाकता तुम्ही. नाही बेटा, मी खरंच इन्स्पेक्टर. हो, आज तुम्ही इन्स्पेक्टर, हे तुमचं पोलीस स्टेशन, आणि मी हवालदार चेतना भट रिपोर्टिंग. हे हवालदार आले, पळा पळा. तुम्ही इन्स्पेक्टर आहात ना? अरे हा, मी विसरतो भया मला परत. पण बेटा, म्हणजे आज खरंच आपण पोलीस खेळायचं. काही पर्याय आहे का? शेवटची इच्छा पूर्णच करावी लागेल. मी कोण आहे? हा आरोपी आहे सर. याला मी आत्ताच रंगे हात पकडलाय. तू आरोपी आहे? आता मी तुला सोडत नाही. आता मी लांब पडू नका, जवळ ये. लांब नाही जाते मी, तुमची तंगडी तेवढी आहे. माझ्या लातेच्या टप्प्यात माझ्यापासून पडू नका. ऐका नाही इन्स्पेक्टर साहेब, माझ्या गुन्हा काय बुवा? अरे हा चेतना हवालदार, यांचा गुन्हा काय माहित आहे? आधी ऐकून तर या ना पूर्ण. बोला हवालदार. याने काल सर, गुन्हा पुढे ऐका ना तुम्ही. बोला हवालदार. याने काल रात्री माझा विनयभंग केला. विनयभंग करतो. काका, तोंडाला येईल ते बोलते का तू? खोटं बोलते मी? मग? मी खोटं बोलते? आठव, काल रात्री तू माझ्यासोबत काय केलं? अरे कुठे काय केलं मी फक्त टॉवेल लावून फिरत होतो घरात. हा, आंघोळीच्या आधी. त्याला काय विनयभंग म्हणतात का? नवरा आहे ना तुझ्या आघाड्यात मंगळसूत्र बांधलंय ना. सर, अच्छा,
म्हणजे कौटुंबिक गुन्हा झालेला आहे तुमच्याकडनं. एक मिनिट, याला काम करा, याला आत्ताच्या आत्ता आतमध्ये घ्या आणि याला टायर मध्ये टाकून ह्याचे दोन्ही टायर फोडून काढा. त्याला फोडून. पट्टा कुठे, पट्टा, हे पट्टा कुठे ठेवलं? बस इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही लेंगा घातलाय, त्याला पट्टा नाही लावता येणार. आपण ह्याचा पट्टा घेऊया. याचा पट्टा मी तुझा पट्टा काढतो. मी काढणार पट्टा. कौटुंबिक कौटुंबिक गुन्हे करतो. कौटुंबिक गुन्हे करतो. मला मारतोस. मला बेटा, तुझ्यावर कोणी असे अत्याचार केले तर मला सांग. मला ऐका, 85व्या वर्षी नका अंगातली मस्ती दाखव तिला. इकडे बटा बटा, तिकडे कुठे चालले? अंगात नाही दमन म्हणे मी शिंगम. तुम्हाला इन्स्पेक्टर काही बनता येत नाही बा. तुम्ही दुसरा काहीतरी मागा बॉ. काय बरं, मला ना लहानपणी कराटेची जाम इच्छा होती. मी लहानपणापासून माझी इच्छा होती मी कराटे चॅम्पियन व्हावं. चॅम्पियन नाही, ते चॅम्पियन असतं. कराटे काढायचे आहे तुम्हाला. सरळ सांगा ना, मला कुठून काढायचे? तुम्हाला कुठून काढू? एक झालं ते खूप झालं. हो, म्हणजे कराटे मुद्दाम खेळायचे तुम्हाला मला बदलण्यासाठी. अरे त्यांची इच्छा आहे ना. अशी कशी इच्छा? आपण ठरवलं त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या. आणि त्यांचं वय बघ, त्यांच्या अंगात ताकद आहे का? अरे ते काय मारणार आहे तुला? तू ना फक्त असं खोटी खोटी ऍक्टिंग कर लागतंय अशी. फक्त तुझ्यासाठी बरं का. पण त्यांनी जर काही कानफट्ट्यात मारली माझ्या, तर मी पण त्यांच्या कोपच्या किक मारी. काय नाही करायचं माझ्या बाबांना. तुला माझी शपथ आहे, माझ्या बाबांना काय नाही करायचं. चल ना प्लीज. ठीक आहे, तुझ्यासाठी. बाबा रेडी? आपण कराटे खेळूया. रेडी? 1 2 3 स्टार्ट. लागून राहिलं मला. परफेक्ट ऍक्टिंग करतोस. परफेक्ट. खरंच लागून राहिलं मला. त्यांच्या अंगात एवढी ताकद आहे? नाही, त्यांची हाडं टोचून राहिली आहेत मला. अरे बापरे, डेंजर माणूस. चला दुसरा राऊंड सुरू करूया. नको नको नको, मी हारलो. तुम्ही कराटे चॅम्पियन. बाबा तुम्ही जिंकलात. कॉंग्रॅच्युलेशन बाबा. बेटा मी जिंकलो बेटा. मी जिंकलो. मी तुझ्या नवऱ्याला हरवून जिंकलो. पण मी बाप म्हणून हरलो बेटा. बाप म्हणून हरलो. पोरी तुझ्यासाठी मी माझ्यासारखा शक्तिशाली पुरुष नाही शोधू शकलो. पोरी, मी या शक्तिहीन पुरुषाशी तुझं लग्न लावून दिलं. मला माफ कर. तुम्ही बायना डाचा वाशा. दलिंदर, तिचे ऐकून मार खाल्ला मी. एका फटक्यात मारून टाकला असतं तुम्हाला. उगाच कारण नाही द्यायची ना. हे ना तुझं नेहमीच आहे. जमलं नाही ना की कारण द्यायची. अंगात दम नाही ते सांग ना. यांना पण कळलं. त्यांना काय कळलं? काही बी काय बोलतो? माझ्या पोरीशी वाद नाही घालायचा. हिम्मत असेल तर शक्ती प्रदर्शन कर. चल ये हो तयार. मला तुझ्याशी पंजा लढवायचा. बाबा पंजा लढवायचा. चल मोती पंजा देतो. पंजा लढवायचा. बाबा बाबा श्याम काय केलं तू? बाबा उठा ना बाबा. पुचकला वाटतं. पुचकला. फुकट्या जावया. अरे एवढ्या जोरात मारतात का रे म्हाताऱ्याला? मी याला सोडत नाही आता. मी सोडत नाही. काय मस्त कॅरेक्टर पकडलंस दादा. वा वा, काय टायमिंग, काय फायटिंग, काय पंचेस, तुफान. मजा आली. बघा हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. सई पॅडीदा, विठोबाचा खरंच डोक्यावरती हात आहे. खरंच आहे. आणि आउटस्टँडिंग. यू आर अ जिनियस.
फारच छान तिघांचा एक काहीतरी सूर लागला होता आणि तो अत्यंत सुंदर होता. म्हणजे पूर्ण सप्तक आम्हाला दिसलं तुमच्या परफॉर्मन्समधून. अमेझिंग, आउटस्टँडिंग. मकरंद दादा. श्याम्या, खानदेश का बुलंद आवाज, क्या बात है यार. काय अफलातून तुला, म्हणजे तू जे खानदेशची पट्टी वापरतोस तीच इतकी प्रेम करण्यासारखी आहे. त्यातला गोडवा, त्यातलं गाणं तू अधोरेखित करून मांडतोस. क्या बात आहे. तुझं मनापासून अभिनंदन. चेतना, ह्या दोघांच्यामध्ये तू जी ऊर्जा वापरलीस ती फार महत्त्वाची आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण दोन असे बुलंद हे असताना आपणही तेवढे ताकदवर नसलो तर आपण उगाचच उणे जाणवत राहतो. पण तू जाणवली नाहीस. तू पण तितक्याच ऊर्जेने काम केलंस, त्याबद्दल तुझंही अभिनंदन. आणि पॅड्या, तुझ्याबद्दल मी काय बोलावं, म्हणजे तू विनोद प्रसन्न असलेला नट आहेस तू. आणि मला असं वाटतं की विनोदी परंपरेतल्या फार मोजक्या नटांमध्ये तुझी गणना व्हायला पाहिजे. कारण एवढी ताकद असणं, मी तुझ्यासाठी उभ्या राहून टाळ्या वाजवा इतका बुलंद परफॉर्मन्स तुझा निश्चित आहे. आणि मी उभा राहून टाळ्या वाजवतो. आणि प्रहसनाबद्दल गावाच्या भाषेत सांगायचं तर पानटपरीच्या धंद्याला उधारीचा शाप, आणि श्याम्या, घरजावई होणं म्हणजे डोक्याला ताप. सुखदा पण खूप एन्जॉय करत होतीस. तू काय म्हणशील? मी विसरले होते की आपण स्किट बघतोय. मी या घरात पोचले होते आणि या मला असं राहून राहून एक फिलिंग येत होतं की हे किती गोड आहे. म्हणजे असे लेक जावई सगळ्या आईबाबांना मिळो. त्या सगळ्या आईबाबांचा 75वा वाढदिवस त्यांना हवं ते त्यांना त्या दिवशी करून द्या. त्यांना हवं ते त्यांचे या पद्धतीने लाड करा. मी या थॉटमध्ये असताना हसत होते. मग मला स्वतःचीच गंमत वाटत होती की हा एक सेन्सिटिव्ह थॉट असून आपल्याला गंमत येते. ते ह्यांची कला आहे ही, की हे सगळं ते छोटं 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 काढून ते हसवत होते. पण हा थॉट माझ्यात जागा होता. त्यामुळे खूप आभार तुमचे या अनुभवासाठी. थँक्यू. पॅडी, हे कधीच विसरणार नाही हा परफॉर्मन्स. एवढा सुंदर होता परफॉर्मन्स. क्या बात है पॅडी दादा, वी लव्ह यू. तर मंडळी, मॅडनेसला इनोसन्सची झालर लावून विनोदाचा उत्सव साजरा करणारे अरुण कदम आलेत. विनोदाची सुपरफास्ट एक्सप्रेस अंशुमन विचारेंनी अरेंज केलेला एका कॅम्पला. बघूया तिथे काय धमाल घडतीये. नमस्कार मकरंद दादूस, नमस्कार. मी ऍक्च्युली सही जागेवर आलोय. म्हणजे तुम्हाला सांगतो, ऍक्च्युली मी इकडे ना लेक साईड पॅकिंगला आलोय. तुम्हाला सांगतो, म्हणजे ऍक्च्युली इकडं या पॅकिंग मध्ये लय काय काय आहे रे. म्हणजे आपण स्वतःच्या हाताने टेंट बांधायचा ना त्याच्यामध्येच राहायचं. म्हणजे कसं, आपलाच बांबू ना आपलाच तंबू. म्हणजे अरे तंबू मध्ये जाम खलबली करणार आहे रमिनी. आणि अजून काय काय माहितीये का तुम्हाला, म्हणजे इथून बार्बेक्यू आहे, बार्बेक्यू बारबारक्यू. आणि ते हे आपल्याकडे कसं, इकडनं सूर्य उगवतो न इकडनं मावलतो. तू बोलला आमच्याकडे एकाच दिशेत नाही, सूर्य उगवणार पण आहे न मावलणार पण. माझ्यासाठी हा एकदम वेगळा अनुभव आहे रे. जाम मजा येणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, सगळ्यात मेन गोष्ट काय तर, इकडे रात्रीच्या टायमाला लेकवर एक वाघ येतो पाणी प्यायला. ते बघायला मला मिळणार आहे रे. म्हणजे मला जाम मजा येणार आहे. मी आलो इकडे यार. तुम्हाला सांगतो, पण जाऊ दे, आपण पहिल्यांदाच आलो ना. म्हणजे मी जाम मजा करणार आहे. असला जाम मजा करणार आहे. हॅलो हॅलो, हा सर. काय सर जोक करताय तुम्ही इथे? हा सर, आम्ही बुकिंग सुरू केलेली आहे. हो तुम्ही या सर, आम्ही तुमची वाट बघतोय सर. अरे डुक्कर, रानडुक्कर पसरलाय. रानडुक्कर वासाऱ्या, त्याला थांबाव म्हणून फोटो काढायचा आणि सेल्फ्या करायच्या. सॉरी हा, मी चुकून तुम्हाला रानडुक्कर समजलो. तुम्ही माणूस आहात. सॉरी, एक्स्ट्रीम सॉरी.
सॉरी कशाला बसायला? मी तुम्हाला चुकून बोललो रानडुकर. एक्स्ट्रीमली सॉरी, मला वाईट वाटलं. ऍक्च्युली रानडुकर बद्दल मला आवडे काही माहिती नाही. अच्छा. हा, पण मी म्हणजे एका प्राण्याचा जाम अभ्यास केलाय. कुठला हो? हा कुठला प्राणी आहे? मेंढा. मेंढा. ज्या दिवशी मेंढा तुमचा हा एपिसोड बघेल ना, त्याची छोटी शिंग असतात ना मागे, ती सरळ करून डायरेक्ट तुम्हाला काय करेल? सॅल्यूट. सॅल्यूट करणं. सॅल्यूट. हत्ती सोंड कसा वर करून सॅल्यूट करतो तसं सॅल्यूट करणार. त्यावेळी तुम्हाला माझी आठवण येईल. आपण कोण? मला ओळखलं ना तुम्ही? नाही म्हणून विचारलं आपण कोण. म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, समाजसेवक मी इकडे लेग साईड काय पॅकिंगला आलेलं रे. पॅकिंग नाही, लेग साईड कॅम्पिंग. अरे ते आहे ते बसायला काय ते पॅकिंग मला माहिती आहे सगळं. पण काय 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 होतंय काय? लेक कुठं आहे? लेक हे बघा, लेग साईड कॅम्पिंग तुम्ही घेतलंय ना, तुम्हाला मिळणार, फसवणार नाही. बसा तुम्ही. अरे थँक्यू. चिंगे, ए चिंगे, ये इकडे बस. ही माझी लेक तुमच्या साईडला बसून राहील, काळजी करू नका. हीच लेक साईड कॅम्पिंग आहे? म्हणजे कन्फर्म हेच आहे? म्हणजे ही तुझी लेक माझ्या साईडला बसणार आहे, सगळं महत्वाचं आहे. हो. अरे नाही ना रे सर, ते जवळ लेक वगैरे असत ते लेकच आहे. ऍक्च्युअल लेक नाही, माझी ऍक्च्युअल लेकच आहे. अरे बसर तसं नाही रे. काय काय बोला ना, बोला बोला. तल तल तल. नाही ते नाहीये सर, ते नाहीये, ते नाहीये सर. बसर तू आता इथं दिवसभर इकडेच बसणार आहेस? जा म्हणा. तू जा बाबा, जा 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 तू चिंगे, जा 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 जा. नाही ऍक्च्युली हेच आहे काय? पहिलंच आलं ना रे, म्हणून माहिती ना. म्हणजे ऍक्च्युली काय एक्साइटिंग आहे सगळं. म्हणजे ऍक्च्युली आता तुझी लेक साईडला बसून लेक साईड तू दाखवलीस. आता सनसेट म्हणून तुझा पोरगा दाखवणार आहेस मला? सनसेट त्याचा टायमिंग झालं की दाखवणार, तुम्हाला फसवणार नाही. अरे तुझं काय बाबा, तू तुझ्या सनला आणशील इकडे सेटल करतील ना, बोलतील यो बघा सनसेट जायला. तसं नाही होणार, तसं नाही. तुम्ही चेहऱ्यावरून दिसत असला तरी तुम्हाला आम्ही एवढे मूर्ख नाही बनवणार. मग ठीक आहे. पण बसरे म्हणजे तेच जाईल ना. तू जवळ जवळ डायरेक्ट म्हणणं मूर्खच बोलतोस. सोडा ना, बसा ना तुम्ही. आपण सुरुवात करू प्रोग्रामला. कुठून सुरुवात करायची? आता मी काय बोलतो, म्हणा आता भूक लागली, म्हणा बारे बारे क्यू घेऊन येशील सगळं काय ते? बारे बारे क्यू नाही, बारबी क्यू असं पटकन शब्द बोला तू. बारबे क्यों टाइम वेस्ट कर रहे हैं वात्सर्या? मेरे को भोजन भूक लगी है, पचकन लेके आओ ना रे, ऐसा कुछ खाने. क्या बात आहे सर. माझ्या हातात असतं ना, तुम्हाला ह्या पॉईंटसाठी बार्बिक्यूवर जाळला असता. ते भांतीगिरी. पण तुम्हाला खरंच भूक लागली? खूप भूक लागली? खूप भूक लागली. पोटात जागा आहे ना? पण बस अरे अन्न असं नाही, पण ते खायला जागा आहे ना? नक्की पचकन घेऊन चिंगे घेऊन ये बार्बिक्यू. चिंगीच सगळं आणते. चिंगे आणते. येस, थँक्यू जबा, थँक्यू. दिस इज युअर बार्बिक्यू. अरे वसाऱ्या, दातात कोरायला नंतर काडी घेऊन ये, आधी बार्बिक्यू घेऊन ये. सर हे बार्बिक्यूच आहे. मस्त बघा ना, कोलंबी लावलीये. ही कोलंबी? हा. ही टूथपिक मध्ये कोलंबी तू घालून आलेस, ती बार्बिक्यू आहे? तुमचं मिनी पॅकेज आहे ना सर, त्या मिनी पॅकेज मध्ये एवढंच मिळतं सर. अरे लेग साईडचं मी समजू शकतो रे, म्हणा पूर्ण जेवण दे ना वसारी. या भातुकीला खेळता आवरेसे घेऊन आलेस आहेस तू. सर तुमचं मिनी पॅकेज तुम्ही घेतलंय ना? अरे मिनी कुठं घेतलंय वासाऱ्या, तूच दिलंस आहे. मी नाही बोललो म्हणा पॅकेज पाहिजे, तू डायरेक्ट मिनी पॅकेज दिलंस म्हणा ना. आता म्हणा सांग, ही आवरीशी कोलंबी खाऊन मी रात्री कसं काढू? मी ही रात्र सांग मी कशी काढू? काही झालं आता काय भाजी? अरे काय सुसू करतोस? वाघ आलाय वाटतं. वाघ आलाय, वाघ आलाय तळ्यावर पाणी प्यायला. वाघ आलाय तल्यावर पाणी प्यायला. बस रे, वाघ इकडे घालून कशात तोंड घालेल पाणी प्यायला?
का तुझ्या लेकींच्या हातात गालास आहे त्याच्यात डोंबू घालायचो. सर तू इकडे येतोय कन्फर्म सांगतो इकडे येतोय. अरे सांग फालतू किती सांगतो सांगला काय सुजू मला नंबर सांगू बोलू नका तू हल्ला कर. एक सेकंड मी बघतो. हे फालतू गिरी झाली. आलाय येतोय तो वाघ. आलाय वाघ. वाघ येतोय. हा अरे पण वसाऱ्या तो वाघ येतो तेव्हा येऊ दे. पण मी कधी घाबरायचंय मला सांग. अरे मी कधी घाबरायचं तर मला सांग वसाऱ्या. कारण हा तुझा रोजचा धंदा आहे. मी पहिल्यांदा आलोय ना इकडे. तो जवळ आला की घाबरा. वाघाला बघा वाघ. घाबरा. हा वाघ तू मला आणलाच आहे घाबरवायला. नाही डरकली म्हणजे कुत्रा तरी बरा भुंकतो रे वाचाऱ्या. तो थुंकण्यासारखा डरकली मातोच वाचाऱ्या. आणि आवऱ्या लांबून मी खेळण्यातला वाघ बघायला आलोय. नाही खेळण्याचा वाघ नाही. तुम्ही सनसेट बघायला आलात. सनसेट तुमच्या पॅकेज मध्ये सनसेट. येस हाय सनसेट. चिंगे घेऊन या बघू. चिंगी सनसेट आणणार. ओ नाईस. आता गेला 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 थांब. अरे आवरी घाई कशाला करतो. मला फोटो आणि सेल्फी काढायचं. जरा थांब. बघा गेला 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 गेला. अरे बस जास्त खाली करू नको. मांड्या भासतील मांड्या. खाली नको जास्त. सर उद्याचा सूर्योदय आताच बघून घेता म्हणजे दाखवायला टेन्शन नाही. सांग कानाखाली पेटवून ना वासाऱ्या. एका टूथपिक मध्ये कोलंबी घालून आणलीस तू मला खायला बार्बिक्यू म्हणून. हा खेळण्यातला वाघ आणलाय. आता मला टेंट म्हणून काही चुन्याची डेबी देणार झोपायला नाही. पॅकेज मध्ये टेंट म्हणजे टेंट. ओरिजिनल टेंट. चिंगी टेंट घेऊन ये. चिंगीला लयच काम आहे या एपिसोड मध्ये. सर तुमचा टेंट रेडी. माझा टेंट एवढ्या मोठ्या टेंट मध्ये मी माझं बोट झोपायला ठेव. म्हणजे आता ह्याला बोलू ए बोटा मेरा बेटा ह्याच्या झोप. ती गाली गाली करायची. कसं आहे माहितीये का. ह्याच्यात तुम्ही बोटाला झोपवा किंवा तुमच्या हाताला झोपवा किंवा स्वतःला झोपवा. फालतू करतोस. इथं उल्लू बनवतोस. जायला फसवतोस मला. काय फसवागिरी झाली म्हणा. तुझं काय पॅकेज काय नको. ऐका सर ऐका. अजिबात नकोय. तुम्हाला पॅकेज नको. अजिबात नकोय. मग तुम्ही टेंट सोडून जाताय. हा टेंट सोडून चाललो. मग हे टेंट मी दुसऱ्या कपलला देऊ. हा टेंट मी दुसऱ्या कपलला देऊ. मुंगी आणि मुंगला ह्याला द्या. ते कपल ह्याच्यामध्ये व्यवस्थित हनीमून करू शकतील. तुमच्या पॅकेज मध्ये एक गोष्ट राहिली. काही राहिली. सोना भात. सोना बाबा सोना भात घ्यायचा. मला सोना भात घ्यायचा. मला सोना भात म्हणजे असं सोनाचा भात घ्यायचा. सोनं आणलंय. सोनं ते कशाला. तुमचं सोनं आमचा भात. धमाकेदार झाला परफॉर्मन्स. मस्त. हा सर सिक्साई. अरुणदा आज टायमिंग म्हणजे क्लास. आम्ही हसून हसून मेलो. अंशू नेहमीसारखा ह्या स्किटमध्ये पण तू चार्मिंग होतास. मजा आली. किल्लर परफॉर्मन्स होता. मस्त. मी दर्शन दादाकडे येते. दर्शन दादा तू लोळत होतास शक्क. काय म्हणशील. स्किटच्या एका पॉइंटला त्याने त्याचं काही राहिलं असेल किंवा मला माहित नाही पण ते एवढं इनोसंट होतं. आता बरं ते जाऊ द्या.
शेवटपर्यंत त्यातनं बाहेरच येऊ अनबिलिव्हेबल होत. अनेकदा ते असं असतं की आपण काही गोष्टी ठरवतो, काही गोष्टी ठरवत नाहीत, पण न ठरवलेल्या गोष्टी जशा जशा एक 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 खुलत जातात. धमाल 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 म्हणजे धमालच टोटल. क्या बात है. मंडळी, तेरी भी चूप या नाटकाची सबंध टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे. आम्ही ह्या नाटकाच्या तांत्रिक बाबींविषयी खूप चांगलं ऐकून आहोत. तुम्ही काय सांगाल नेपथ्य संगीत या बाबींविषयी? या नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले. तेवढ्यासाठी सुद्धा नाटक बघायला फार सुंदर नेपथ्य केलेलं आहे. अजित परब यानं संगीत दिलेलं आहे. मंगल केंकरेंचे कॉस्ट्युम्स आहेत. तांत्रिक बाजू अप्रतिम आहेत आणि लाईट्स आपले शीतल तळपदेने केलेले. शीतल तळपदे म्हटल्यानंतर काय चकाचक लाईटिंग आणि अप्रतिम नाटक दिसतं. याच्याबरोबर मग काय निर्माते आणि बाकी सगळे तंत्रज्ञ तर आहेतच. वा वा वा, थँक्यू सो मच. जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन कराल? एकटे येऊ नका, जोडीने या नाटकाला. महाराष्ट्राचे हास्य जत्राचे आभार, सोनीचे आभार. हे आमचं पहिलं प्रमोशन आहे आणि दणदणीत प्रमोशन आहे. मला असं वाटतं की शॉर म्हणजे सबंध महाराष्ट्र या नाटकाला भरभरून प्रतिसाद देणार याबद्दल काहीच शंका नाही. तुम्हाला सगळ्यांना आमच्या हास्यजत्रेच्या टीमच्या वतीनं खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. तुम्ही या आठवड्यात आमच्या हास्यजत्रेत सहभागी झाला. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं. दर्शन म्हणाला त्याप्रमाणे आमचं हे पहिलं प्रमोशन टेलिव्हाइज्ड आणि हे इतकं पॉझिटिव्ह, इतक्या खऱ्या लोकांबरोबर इतकी खरी दाद, इतक्या खऱ्या वाईब्समध्ये आम्हाला हे करता आलंय. त्याच्या इतकं छान अजून दुसरं काही होऊ नाही शकत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.